महाराष्ट्र विधानसभेचं निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. भोसरी विधानसभेत मतदारसंघातील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील एक अग्रस्थानी चर्चेला नाव जाणार रविभाऊ लांडगे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. भाऊ, काय सांगाल? नमस्कार, तुमचं स्वागत. तुमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एक प्रथम क्रमांकाने भोसरी विधानसभा मतदारसंघातून नाव चर्चेलं जात आहे, तर काय सांगाल याबाबत? आता आपण बघितलं, मी गेले 1.5-2 महिन्यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटात प्रवेश केला. खरं तर आमचं कुटुंब गेल्या 40 वर्षापासून म्हणण्यापेक्षा जनसंघापासून भारतीय जनता पक्षाचं काम केलेलं कुटुंब, पक्षाची प्रामाणिक सेवा केली, पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवले. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाने सत्तेत आल्यानंतर आमच्या कुटुंबाचा जो विचार केला पाहिजे नव्हता तो केला नाही. पण कुठंतरी ही जी गळचेपी झाली होती त्यातून आपले विचार न बदलता, आपले संस्कार न बदलता एक वेगळा मार्ग निवडावा आणि आपलं जे जनसामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी जे काही करता येईल निस्वार्थ समाजसेवेच्या भावाने ते करण्यासाठी मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्राधान्य देऊन, जे की भाजपचे आणि त्यांचे विचार समविचारच होते, जे त्याग असेल, समर्पण असेल, निस्वार्थ समाजसेवा असेल किंवा जनतेची मनापासून सेवा करणं असेल, सर्व विचार समविचार आहेत म्हणून त्यांच्या पक्षात प्रवेश केला. आता मी शिवसेनेचा एक भोसरी विधानसभेचा प्रबळ दावेदार आहे आणि मला नक्कीच खात्री आहे शिवसेना हा भोसरी मतदारसंघ नक्कीच घेईल. कारण भोसरी मतदारसंघात शिवसेनेचा पारंपरिक मतदार आहे. तो गेल्या कितीतरी वर्षापासून निष्ठावन मनाने, एकदम निष्ठावन राहून शिवसेनेसोबत राहिलेला आहे आणि आता आमचं कुटुंब शिवसेनेत गेल्यामुळे शिवसेनेची ताकद अजून वाढलेली आहे. हा एकत्रित ताकदीचा फायदा होणार आहे आणि नक्कीच शिवसेनेचा उमेदवार भोसरीमध्ये विजयी होणार आहे. त्यामुळं हा मतदारसंघ शिवसेनेला भेटल आणि आम्ही शिवसेनेच्या वतीने एकदम प्रभावीपणे निवडणूक लढू. बरं भाऊ, तुमची एक बिनविरोध नगरसेवक म्हणून एक निवड झाली पाठीमागे. फार महाराष्ट्रभर त्याची चर्चा झालेली आहे. कारण साधारण ग्रामपंचायत सदस्य सुद्धा बिनविरोध होत नाही. तर त्याबद्दल एक तरुणांमध्ये पण एक तुमची क्रेज आहे, एक चर्चेला जातं मतदारसंघामध्ये. तर या वातावरणामध्ये तुम्हाला काय समोर कोणते जे कामं आहेत मतदारसंघामध्ये की जे होणं गरजेचे आहे आणि ती कामं झाल्यानंतर या मतदारसंघाचा पूर्ण एक नागरिक विकास होईल आणि ते प्रकल्प एक गेम चेंजर ठरू शकतात, काय सांगाल याबद्दल? आता बिनविरोध होणे म्हणजे हे खरं तर आमच्या कुटुंबाची पुण्याई आहे. आमच्या कुटुंबाने, आमचे वडील असतील किंवा आमचे चुलते असतील, यांनी कायमच राजकारणात समाजकारण हेच उद्दिष्ट ठेवलं. 2 महिन्यापुरतं राजकारण, नंतर सगळ्यांशी सलोख्याचे संबंध. त्यामुळे सर्व पक्षीय त्यांचे चांगले संबंध होते. कायम जनतेच्या प्रश्नांना, कायम जनतेच्या न्यायासाठी, जनतेच्या हक्कासाठी ते आयुष्यभर राबले. राजकारणातून कुठलाही स्वार्थ साधला नाही. त्यामुळे त्यांची जनसामान्यांमध्ये एक वेगळी प्रतिमा होती. त्याची पुण्याई मला लाभली, त्या पुण्याईचा फायदा झाला. त्यामुळे मी बिनविरोध निवडून आलो. आणि भोसरी विधानसभेत आता आपण बघितलं तर खूप गंभीर प्रश्न आहेत. ते सर्वच आहेत. ते ट्रॅफिकचे असतील, रस्त्याचे असतील, लाईट असतील, पाणी असतील, हे तर मूलभूत समस्या आहेत. परंतु जे मोठे मोठे प्रोजेक्ट भोसरी विधानसभेत राबवले गेले त्या प्रत्येक कामात भ्रष्टाचार झालेला आहे. जनतेच्या पैशाची लूट झालेली आहे. जी जनता, जी करदाती जनता, जी गरीब कामगार असो, ते व्यावसायिक असो, व्यापारी असो किंवा अधिकारी वर्ग असो किंवा कुणी असो, जो आपल्या कष्टाचा पैसा ह्या महानगरपालिकेला कराच्या स्वरूपात भरत असतो, त्या कराचा मोबदला त्या जनसामान्याच्या कल्याणासाठी व्हायला पाहिजे. तर तो न होता काही राज्यकर्त्यांच्या खिशात चाललेला आहे. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे भोसरी विधानसभेत. जर जनतेने मला संधी दिली तर सर्वप्रथम मी हा मतदारसंघ भ्रष्टाचार मुक्त कसा होईल याकडे लक्ष देणार आहे. आणि तो भ्रष्टाचार मुक्त केल्यामुळे जो जनतेचा कराचा पैसा आहे तो जनतेला सेवा म्हणून वापरण्यात येईल आणि जनतेचे जे काय असतील प्रश्न ते सगळे सोडवण्यात येतील. भाऊ, एक राजकीय प्रश्न. आता समजा महाविकास आघाडीमध्ये पण काही बरेच दावेदार आहेत. त्याच्यामध्ये आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामधून अजित गव्हाणे म्हणून ते एक प्रबळ दावेदार आहेत. त्यांचा प्रचार एक गणपतीच्या काळामध्ये, या नवरात्रोत्सव काळामध्ये एक जोरात दौरा चालू आहे मतदारसंघामध्ये. तर तुम्हाला काय वाटतं, नक्की तिकीट कोणाला जरी फायनल झालं, समजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जरी फायनल झालं किंवा राष्ट्रवादी पक्षामध्ये फायनल झालं, तर सर्व महाविकास आघाडी एकजुटीने एक दिलाने काम करेल? आता प्रत्येक जण इच्छुक असणं त्यात काही गैर नाहीये. महाविकास आघाडीला सध्या महाराष्ट्रात खूप चांगलं वातावरण आहे आणि त्यांनी इच्छुक असणं त्याच्यात काही गैर नाही. जे ते ज्याच्या परीने आपल्या उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
पण मला खात्री आहे की भोसरी मतदारसंघ हा शिवसेनेचाच होता आणि शिवसेनेचाच राहणार आहे. शिवसेनेचा भोसरी मतदारसंघावर 100% हक्क आहे. आणि उद्धव साहेब माझ्या प्रवेशाच्या वेळेस बोलले होते की भोसरीवर भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हा मतदारसंघ नक्कीच शिवसेनेला भेटणार आहे. त्याबद्दल मला किंचितही शंका नाही. धन्यवाद रवी भाऊ, तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते आपले भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील एक अग्रक्रमाने नाव ज्यांचं चर्चेला झालं, रवी भाऊ लांडगे यांच्याशी आपण एक राजकीय विश्लेषण